सो तिसरा दिवस बाईक तयार आहे, जायचं आहे आपल्याला वायनाडला. व्हेरी मच एक्सायटेड स्टील. अँड आता आम्ही बँगलोरमध्ये आहे, हॉटेलमधनं चेकआउट होतोय. सकाळचे साधारण 8-8 झाले. गरम तर होतंय, पण आता वायनाडमध्ये बऱ्यापैकी क्लायमेट चांगला असणार आहे. निघताना थोडंसं कन्फ्युजन होतं कुठला रस्ता घ्यायचा. सो फायनली आम्ही लेफ्टनी डिसाईड केलं. तो पुढे जाऊन एका टर्नला आम्ही ॲक्च्युली मिस केलं होतं, पण नंतर आपण व्यवस्थित मार्गाला लागलो होतो. तर मँगलोरमधून निघतोय. गुड मॉर्निंग. सो आता आपण बँगलोरवरनं निघालोय, हायवेला लागलोय. आता एक मस्त ब्रिज लागणार आहे, नदीवरनं जाणार आहे तो. नेत्रावती नदीचा हा ब्रिज आहे. बॅरिकेड्स बरेच उंच केलेत त्यांनी, त्यामुळे काही एवढं दिसत नाही. हा आपला मित्र आहे, तिकडनं चाललेला. आणि ही आहे नदीचा व्ह्यू. सकाळी सकाळी हा व्ह्यू मिळणं म्हणजे एकदम एक नंबर काम आहे. बॅरिकेड उंच केलेत त्यांनी. कशासाठी तुम्ही सांगा आता मला, का केले असतील बॅरिकेड उंच? आणि त्यावरच्या तारा लावलेल्या आहेत. You know if you know. Crazy people. वायनाडला जाताना एका ब्रिजवरती आम्ही थांबलो आहे. तिथं फोटो सेशन करता येते. वातावरण मस्त आहे. गावाच्या कॅमेऱ्यातनं बाबाचे फोटो. पार्वती पण बाईक येणार. त्या ब्रिजवर जवळपास दुपार झाली होती, लंच टाईम झाला होता. पण आम्ही डिसाईड केलं की आणि जर असं पुढे राईड करायचं. भूक एवढी काय लागली नव्हती, आमचा नाश्ता झाला होता. तर पुढे जाऊन आम्ही विचार केला की लाईट काहीतरी खायचं. तर आम्हाला इथे हे नारळ पाणीचं दुकान दिसलं. तर विचार केला की आता नारळ पाणी तरी पिऊ आणि मग बघू पुढे काय करायचं ते. आणि एकंदरीतच आम्ही नारळ पाणीच त्या दिवशी पिलं आणि मग लंच स्किप केला. त्यामुळे जरासं बरं पण वाटलं आम्हाला. पुढे जाऊन मग काय असेल तर आम्ही जेवण. हा भाऊ एकदम प्रॉपर हिंदी बोलत होता आणि एकदम मस्त, तो एकदम फ्रेंडली म्हणत होता. तर मजा आली एकंदरीतच आमच्याबरोबर पुढे बोलायला. केरळचा असून सुद्धा त्याचा खूप छान होतं. तर आम्ही तिथे नारळ पाणी पिऊन मग पुढे निघालो. दोन पाणी बेस्ट फ्रेश वाटलं. कुठे जागा नाही चिप्स नाही रे, पडणार आहे. बंद होणार नाही. नंतर घेऊया की नाही. हां बस एक नंबर संपूर्ण आहे थोडं. आज 2 तास राईड केल्यानंतर मग आम्ही कॉफी घेतला. त्यावेळी ॲक्च्युली माझा घसा जरा असा खराब होता, त्यामुळे ते गरम काहीतरी माझ्या घशाला पाहिजे होतं. म्हणून इथं आम्ही कॉफी प्यायला थांबलो. अजून 1-1.5 तास आम्हाला जायचं होतं पुढे, पण काही खाल्लं नसल्यामुळे एक लाईट बाईट घेतला. मी सँडविच घेतलं, मित्राने काहीतरी बोंडू टाईप होतं ते घेतलं. आणि ह्या स्पॉटला मी कॉफी घेतली. पण कॉफी आम्हाला ती सॅचेसवाली मिळाली. ब्रूची कॉफी होती. लोकल कॉफी एक्सपेक्टेड होती, पण ती मिळाली नाही आम्हाला. तरी पण ओके, तर अनेक ब्रेक घेतला आहे. मग अशी कॉफीसाठी थांबलो होतो, आता चहासाठी थांबतो. घाटाच्या सुरुवातीला आहे, घाट जस्ट स्टार्ट झाला आहे. आता 35 किलोमीटर घाट चालायचा आहे, तास लागणार. फ्रेश होऊन परत मग परत एकदा राईड सुरू करणार. 1 तास राहिला आहे राईडला. साधारण 5 वाजेपर्यंत पोचायचा प्लॅन आहे. हॉटेल इथेच फायनल. ओके, हायली रेटेड, बजेट फ्रेंडली. ओके, कडक असेल चहा. हो ना.
मस्त चहा पिऊन झाल्यावर आम्ही निघालो. आता घाट चढायचा होता, साधारण 35 किलोमीटर जायचं आहे. ओव्हरऑल आम्ही ह्या जर्नीमध्ये, कारण केरळ होतं तर टाईम लागला नव्हता. तर जसं आम्ही आमच्या फार्महाऊसच्या जवळ पोचलो तर लगेच हा कॅमेरा लावला आणि हा मस्त व्ह्यू आम्हाला बघायला मिळाला. हे फार्म हाऊस अतिशय म्हणजे आतमध्ये जाऊन तिथे एका शेतामध्ये होतं आणि तुम्ही बघू शकता की व्ह्यू एवढा छान होता, एवढा प्लेझेंट होता. त्याचा एंट्रन्स जो आहे हा तो तर फारच सुंदर होता आणि चारी बाजूला हिरवळ, त्याच्यामधनं जाणारा हा ऑफरोडिंगचा रस्ता, त्याच्यावर मी आता उपरती निघालो. त्यामुळे आम्ही मजा आली आणि चारी बाजूला घनदाट असं जंगल म्हणताना नाही, पण ह्या माणसाने इथं ही सगळी झाडं स्वतः लावून एक 10-15 वर्ष जगून त्याचं हे फार्म हाऊस तयार केलेलं आहे. तर अतिशय मस्त पर्सनॅलिटीचा हा माणूस होता. गेलो तेव्हा आम्हाला शंका होती की हा माणूस कसा असेल. बोलण्यावरनं जरासं मला एज वाटत होता, पण फारच एनर्जेटिक अँड ॲक्टिव्ह माणूस होता तो. आणि फारच छान एक्सपिरियन्स होता त्या फार्म हाऊसला. गेल्या हे आम्हाला फारच छान दृश्य दिसलं तर आम्ही डिसाईड केलं थोडंफार निगोशिएट करून आमची रूम आम्ही इथे फायनल केली. Okay, so I'm going to the room. I'm okay. So this is the stay we are planning to, stay tonight, and let me check the room. Okay, so this one room is here. Okay. Okay. रूम बऱ्यापैकी ओके होती. एक माणूस राहील असं, म्हणजे दोघांना जरासं अडचण होऊ शकते, पण लोकेशन आम्हाला एकदम आवडलं होतं, त्यामुळे आम्ही ती रूम फायनल केली आणि आपलं लगेज आणि गाडी वगैरे ते झालं. संध्याकाळच्या जेवणाची सोय त्यांनी ॲक्च्युली हॉटेलमधून केली होती आणि बाकीचा आमचा पूर्ण टाईम आम्ही ह्या फार्म हाऊसवरतीच घालवला. फार्म हाऊस प्रचंड मोठा आहे, त्यामुळे आमची संध्याकाळ पूर्ण आम्ही तिथे पूर्ण एक्सप्लोर करण्यामध्ये घालवली. अतिशय शांत अशा ठिकाणी आम्हाला राहायचं होतं आणि ते आम्हाला बरोबर इथं येऊन मिळालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ पण एवढी चांगली आमची होणार होती, त्यामुळे ह्या जागेचा राहण्याचा जो आमचा निर्णय होता तो अतिशय उत्तम ठरला. पीसफुल नाईटनंतर उद्या भेटूया डे 4साठी.